आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कॅपकट ओपन करून घ्यायचे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. असे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल आणि जे पण काही आहे ते सर्व तुम्हाला खाली दिलेले आहे, थोडे ते समजून घ्या. तर सिंपली तुम्हाला आता काय करायचे ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून पहिल्यांदा आपल्या बीटमा व्हिडिओ आहे तो इथे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहे, तुम्हाला इथे थोडं समजून घ्यायचे. तर तुम्ही इथे अशा वेळेला थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की 1-2 अशा बीट आहेत. तर जेथून आपली दुसरी बीट आहे तिथे यायचे आपल्याला, तर इथे आपले येत आहे दुसरी बीट. त्यामध्ये तुम्हाला एक फ्लॅशसुद्धा मिळून जाईल जसं इथे पाहताय तशा प्रकारे. तर आपण इथून बघू शकता की इथे आपली दुसरी बीट बदलत आहे, तिथे येऊया. आल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे, इथे तुम्हाला स्प्लिटचा पहिलाच ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. अशा प्रकारे इथून जे पण पुढच्या बीट आहे त्यानुसार तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जो पण भाग झाले स्प्लिट केलेले त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली रिप्लेसचा एक ऑप्शन मिळून जाईल. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला ज्या पण तुम्ही टायटस क्रिएट करणार त्या फोटो इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर दोन्ही बोटांनी सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून जे पण बीट असतील त्यानुसार तुम्हाला असे फोटो ॲड करून घ्यायचे, आता सांगितलं तशा प्रकारे. आणि इथून तुम्हाला एक ऑडिओचं ऑप्शन इथे मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. एक्स्ट्रॅक्टचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करू. इथून तुम्हाला जो बीटमा व्हिडिओ दिला आहे तो जिथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. तर इथून तुम्हाला फोटो आणि सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचे, तर मी पण घेतो. अशा प्रकारे तुम्ही फोटो आणि सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला आता पहिल्यांदा काय करायचे, द्यायचे पहिल्या जो आपले ट्रान्झॅक्शन आहे तिथे, म्हणजे हे जे वाईट आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्चमध्ये मिळून जाईल एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा. सिम्पली सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर तुम्हाला फोल्ड लाईट हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पहिलाच इफेक्ट आहे तो तुम्हाला मिळून जाईल. इथून सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इथून आपण एकदा घालूया आणि त्याच्यानंतर ह्याची जी खालची रेषा आहे ती आपल्या संपूर्ण कमी करायची आणि इथून तुम्हाला एक खाली ऑप्शन मिळून जाईल अप्लाय टू ऑल, त्यावरती क्लिक करून द्यायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे पण आपले ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये एक फ्लॅश ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे इथून दिल्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तो म्हणजे आपल्या स्लाइड अँड व्ह्यू हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ज्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन इथून तुम्हाला अजून दुसरा एक इफेक्ट ॲड करायचा आहे, तो म्हणजे वेव अँड स्लाइडचा. तर तो इफेक्ट इथे सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे, इनमध्ये जायचे. इनमध्येच आपल्या थांबायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकली हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट केल्यानंतर 1.0 ह्याची जी खालची साईज आहे ती ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्या इनमध्येच थांबायचं. इथून तुम्हाला रॉक होरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची साईज आहे 1.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हा जो आपला त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला थांबायचे. इथून तुम्हाला सेक 3चा एक इफेक्ट मिळून जाईल, इथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची रेषा आहे ती आपल्या 1.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे इथून तुमच्या फोटोला आहे ते इफेक्ट देऊन घ्यायचे. इफेक्ट दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा उठायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे पण पुढचे इफेक्ट आपण सांगेल ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इथे व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला यायचं ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये. अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, ब्लर रेड लवचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि आपल्याला आता काय करायचं, जेवढा आपला पहिला फोटो आहे त्याची तेवढंच आपले हे जे इफेक्टची आहे लेंथ न्यायची. लेंथ तुम्ही अशा प्रकारे वाढवू शकता त्या लेअरवरती क्लिक करून. तर सिम्पली पहिला जो आपला फोटो आहे तेवढी ठेवल्यानंतर ह्या इफेक्टची लेंथ आपल्या पुन्हा काय करायचं, पुन्हा आपल्या पहिल्यांदा इथं जायचे, पुन्हा आपल्या ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला नॅचरलचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून तर सिम्पली इथून तुम्हाला एक इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे सॉफ्ट रोजचा.
तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची सुद्धा लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. आता आपल्याला काय करायचं इथून थोडं पुढे यायचं म्हणजे 2 सेकंदाचे जो मागचा टिंब आहे ते यायचं. आल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. तर आपण इथे थोडं झूम करूया. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला स्प्लिट फिगर नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे ते आपली कुठपर्यंत ठेवायची, जो आपला 2 आणि 3च्या मध्ये टिंब आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर आपल्या तिथेच थांबायचे. पुन्हा आपले इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आता इथे आपल्या स्कॅनिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला निऑन फ्लोचा पहिलाच इफेक्ट हा जो आहे तो मिळून जाईल. इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे ते आपले ठेवायची 4 सेकंदाच्या जो पुढचा टिंब आहे ते. त्याच्यानंतर आपले पुन्हा तेथेच थांबायचे जेथून आपण म्हणजे हे इफेक्टची लेंथ संपते तेथे थांबल्यानंतर पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता आपल्या इथे लेन्सचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला ऑप्टिकल झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इफेक्ट आहे ते सिलेक्ट करायचे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या इफेक्टची लेंथ आहे ते आपल्या 6 सेकंदाच्या थोडी मागे ठेवायची. ओके, अशा प्रकारे ते इथून ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचे. आल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे तिसरा फोटो तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे आता बघू शकाल की बॉडी इफेक्टचा एक ऑप्शन मिळून जाईल तिथे क्लिक करायचा आहे. तो थोडे इथे मी झूम करून घेतो म्हणजे इफेक्टचे नाव आपल्याला दिसून जातील. ओके, तर बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे ट्रेंडिंगच्या शेजारचा म्हणजे ट्रेंडिंगपासून 3 नंबरला एक ऑप्शन मिळून जाईल. ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला 7 नंबरचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. नाव थोडं मी घेऊ शकत नाही, तर इथून सिलेक्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, चौथा फोटो आहे तिथे यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना आता इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग लाईनच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला दुसरा 2 नंबरचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून आर फ्लेम हा जो इफेक्टचं नाव आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इथे नाव थोडं बघून घ्या, तर मी काही कारणामुळे बोलू शकत नाही. तर इथून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा जो चौथा फोटो आहे तेवढेच आपण इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर आपल्या 5व्या फोटोचे तिथे इथे आल्यानंतर इथून तुम्हाला आता इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर शेवटून 2 नंबरला स्प्लिटचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. मिरर 3 लेयरचा हा जो इफेक्ट आहे त्याचं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा जो 5वा फोटो आहे कितवा फोटो आपला इथे. ओके, तर 5वा फोटो आहे तेवढीच आपली हे जी इफेक्टचा लेंथ ठेवायची आणि तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचं आणि वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोनुसार ठेवायचं. फिल्टर आहे ते 0 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, 6वा जो आपला फोटो आहे तिथे यायचे. आल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन त्यावरतीच क्लिक करायचे. पुन्हा आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला बघू शकाल की इथून एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर खाली बघू शकाल की डबल स्क्रीन, तर हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला 6वा फोटो आहे तेवढीच ह्याची जी लेंथ आहे इफेक्टची ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, 5वा जो फोटो आहे तिथेच यायचे. अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नॅचरलमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल प्लेट्स. तर हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली याचे शेवटून 2 नंबरचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लवच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला हार्ट बीटचा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. शेवटच्या दोन्ही फोटोला हा जो इफेक्ट आहे तो देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला टास्क क्रिएट झाला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक आयकॉन दिलं आहे हे त्यावरती क्लिक करू. इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.